नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सेट परीक्षेचा जो पहिला पेपर आहे त्या पेपरमधील जे युनिट आहे, युनिट वाईज आपण पाठीमागचे 5 वर्षाचे म्हणजे 2020 ते 2025 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहे त्या पाहत आहोत आणि त्याचबरोबर त्याचे योग्य उत्तर काय आहे हेही आपण पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 6 लॉजिकल रिझनिंग हे युनिट फारच महत्त्वाचं आहे. ह्या युनिटपासून तर 9व्या युनिटपर्यंत सर्वच महत्त्वाचे युनिट आहेत. तर बघूयात आपण या युनिटमधील म्हणजेच लॉजिकल रिझनिंगवरती 2020 पासून तर 25 पर्यंत काय प्रश्न आले होते आणि त्याचे काय उत्तर आहेत हे पाहूयात. प्रश्न 26वा. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे. अनिल श्वेताच्या मागे आहे, तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे. याचं पर्याय आहेत ए, बी, सी, डी. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, श्वेता, अनिल, श्याम, किरण. आता पुढचा प्रश्न पाहूयात बघा 27वा. जर LONQ यांचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वांच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय योग्य असेल. यासाठी ABCD ए पासून झेड पर्यंत आपल्याला टाकून घ्यायचे असतात. आता याचं योग्य उत्तर आहे ए, EBHK. त्यानंतर 28वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो. विधान आहे सर्व प्राणी मरते आहेत, मनुष्य प्राणी आहे, प्रत्येक मनुष्य मरते आहे. हे विधान डॅश डॅश प्रमाणाचे आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बी, अनुमान, बी, इंटरफेरन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 29वा. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पांमधील बरोबर संबंध दर्शवते. स्त्रिया, बहीण, माता. हे पहा आणि याचं योग्य उत्तर आहे बी. त्यानंतर 30वा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे. विधान 1, सर्व खेळाडू रागीट आहे. विधान 2, काही राजकारणी रागीट आहेत. निष्कर्ष 1, काही राजकारणी रागीट नाहीत. निष्कर्ष 2, काही खेळाडू राजकारणी आहेत. संकेत. आता यामध्ये पर्याय दिलेत ABCD आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 आणि 2 दोन्हीही नाहीत. आता पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात आपण बघा. 26 सप्टेंबर 2021. प्रश्न 26वा. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शवणाऱ्या पद्धतीने मांडा. आता बघा दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी, आजार याला आपल्याला एक क्रम दर्शवायचा आहे आणि याचं योग्य क्रम आहे बी, 2, 4, 1, 5, 3. त्यानंतर बघा 27वा प्रश्न. जर एका संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG असे होत असेल तर त्याच संकेताच्या आधारे GKNH चे रूपांतर काय असेल. आता येथे पर्याय दिलेले आहेत ABCD आणि नीट पहा मित्रांनो. या 27व्या प्रश्नाचं उत्तर सेट भावनाने 9 म्हणून दिलेला आहे. 9चा अर्थ आहे नो ऑप्शन इज करेक्ट और द क्वेश्चन इज रॉंग. त्यामुळं आपल्याला इथे उत्तर अवेलेबल झालेलं नाही. त्यानंतर पुढे पहा 28वा प्रश्न. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचे उदाहरण आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे हेत्वाभास, फॅलसी. त्यानंतर 29वा प्रश्न पहा. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत. विधान 1, सर्व पक्षी पांढरे आहेत. विधान 2, सर्व पोपट पक्षी आहेत. निष्कर्ष 1, काही पक्षी पांढरे आहेत. निष्कर्ष 2, काही पोपट पांढरे आहेत. निष्कर्ष 3, सर्व पोपट हिरवे आहेत. निष्कर्ष 4, काही पक्षी पांढरे नाहीत. आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ए, 1 आणि 2 फक्त, 1 and 2 ओनली. त्यानंतर
30वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शविते? बघा, यामध्ये आहे वैयक्तिक, खेळाडू, स्त्रिया, माता, आणि याचं योग्य उत्तर आहे बी. त्यानंतर पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात आपण. प्रश्नपत्रिका आहे 26 मार्च शेट एक्झाम 26 मार्च 2023 ची, त्यावरती युनिट 6 लॉजिकल रिझनिंग वरती येणारे प्रश्न पाहूयात. प्रश्न 26वा, पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे? रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे. तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे? आता बघा, याचे अल्टरनेटिव्स पर्याय दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बी, शोभा, आदिती, रेहाना आणि राणी. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 27वा, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या रीतीने मांडा. एक, खिडकी, भिंती, फरशी, पाया, छत की खोली? आणि याचं योग्य क्रम आहे, उत्तर आहे सी, 4 2 1 5 3 6. त्यानंतर बघा, प्रश्न 28वा, घोडा हा प्राणी तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान डॅश डॅश आहे. काय आहे? ए बी सी डी असं त्यांनी पर्याय दिलेला आहे आणि हे विधान आहे प्रत्यक्ष म्हणजेच परसेप्शन. त्यानंतर प्रश्न 29वा, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1, काही प्राणी बुद्धिवान आहेत. विधान 2, माकडे बुद्धिवान आहेत. निष्कर्ष 1, सर्व माकडे बुद्धिमान आहेत. निष्कर्ष 2, घोडे बुद्धिमान आहेत. आणि याचं योग्य उत्तर आहे, बघा, याचं योग्य उत्तर आहे ए, एक फक्त, ओनली फर्स्ट, ओनली वन. 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शविते? लघु उद्योग, विवाहित, स्त्रिया. बघा, आणि याचा योग्य उत्तर आहे सी. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात. 7 एप्रिल 2024. प्रश्न 26वा, खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणता निष्कर्ष उचित आहे? विधान 1, काही वाघ हे बकरे आहेत. विधान 2, सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत. निष्कर्ष 1, काही बकरे वाघ नाहीत. निष्कर्ष 2, काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. कोड आहेत, बघा, कोड पण दिलेत. त्यामध्ये ए बी सी डी हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बी, 2 फक्त, 2 ओनली. 27व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. काही बस थांब्यांवर समोर तोंड करून उभ्या आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहेत. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहेत. तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सी, नाशिक. त्यानंतर 28वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जर JKLM चे रूपांतर OSVX असे आहे तर त्याच भाषेतील DEFG चे रूपांतर काय असेल? आणि याचं योग्य पर्याय आहेत IMPRD. त्यानंतर 29वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जर DAC चा संकेतांक 635 असा होतो तर FEG चा संकेतांक काय असेल? आणि याचं योग्य उत्तर आहे 879, 879. प्रश्न 30वा, दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती उभा आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पश्चिम 25 किलोमीटर, बी, वेस्ट 25 मीटर्स. शेवटची प्रश्नपत्रिका बघा, 15 जून 2025. प्रश्न आहे, खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1,
सर्व करदाते प्रामाणिक आहेत. विधान 2 सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. निष्कर्ष 1 काही करदाते प्रामाणिक नाहीत. निष्कर्ष 2 काही विद्यार्थी करदाते आहेत. आणि त्यांनी कोड पण आपल्याला दिलेले आहेत. आणि याचं योग्य उत्तर आहे डी 1 आणि 2 यापैकी एकही नाही. डी नायदर 1 और नॉर 2. प्रश्न 27वा. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. तर वरून तिसरा कोण आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे डी श्याम. त्यानंतर बघा 28वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतर LVLCZJ असे होते तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतर काय असेल? आणि याचं योग्य उत्तर आहे सी RBMHKJ. त्यानंतर 29वा प्रश्न. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंश मध्ये वळून 15 मीटर चालते, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला समोर उभी आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ए 37 मीटर ईशान्य. त्यानंतर प्रश्न शेवटचा बघा. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल? 11, 14, 25 -133. आणि बघा या सेठ भवनानी याचं उत्तर 9 दिलेलं आहे. 9चा अर्थ आहे नो ऑप्शन इज करेक्ट और द क्वेश्चन इज रॉंग. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.